नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवींद्र पारदी, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी इतिहास विभागात कार्यरत आहे। आजच्या लेक्चरला आपल्याला तृतीय वर्ष कला शाखेच्या विषयाअंतर्गत 20व्या शतकातील जगाचा इतिहास या विषयाअंतर्गत रशियन राज्यक्रांती या टॉपिकवर आपल्याला चर्चा करायची आहे। 1917च्या रशियन राज्यक्रांतीची जी वेगवेगळी कारण घडली की ज्या कारणांमुळे रशियन राज्यक्रांती घडून आली त्या कारणांवर आपल्याला या ठिकाणी प्रकाश टाकायचा आहे। रशियामध्ये पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जी वेगवेगळ्या घटना घडल्या, जी वेगवेगळी परिस्थिती निर्माण झाली याचं फलित म्हणजे 1917चं रशियन राज्यक्रांती असं या ठिकाणी आपण सांगू शकतो। या 1917च्या रशियन राज्यक्रांतीची वेगवेगळी कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। त्यापैकी आज पाहायचं आहे राजकीय कारणे। राजकीय जी वेगवेगळी कारणं घडली या कारणांमुळे हे रशियामध्ये राज्यक्रांती घडून आली असं आपण या ठिकाणी सांगू शकतो। त्यातील पहिला उपमुद्दा आहे झारची अनियंत्रित सत्ता। रशियामध्ये वंश परंपरागतरित्या रशियामध्ये झार घराण्याकडे प्रशासन व्यवस्था एकवटलेली दिसून येते। प्रशासन व्यवस्थेची सगळी सूत्रे झार घराण्याकडे असलेले दिसून येतात। अशा प्रकारे ईश्वरी वरदान या सिद्धांतानुसार रशियातील रोमन घराण्यातील इतर जे झार घराणं आहे या घराण्यानं अनियंत्रित सत्ता त्या ठिकाणी स्थापन केलेली होती। अनियंत्रित सत्ता म्हणजे कोणत्याही गोष्टीचं या प्रशासन व्यवस्थेवर नियंत्रण नव्हतं। अनियंत्रित प्रशासनाची सत्ता या झार घराण्यानं निर्माण केलेली दिसून येते। अशा प्रकारे अनियंत्रित सत्ता स्थापन केल्यानंतर झार या शब्दाचा अर्थ कायदा अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती। म्हणजे झार घराण्यातील ज्या व्यक्तीकडे प्रशासनाची सूत्र आहेत तो व्यक्ती जी गोष्ट सांगेल तो नियम बनला जायचा। अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते। अशा प्रकारे सर्वत्र जुलमी चैनी आणि विलासी या प्रतिकूल परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते। राजकारणामध्ये ज्या अधिकाऱ्यांचं वर्चस्व होतं या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार निर्माण केलेला होता। प्रशासनाची सूत्रे ज्या सत्ताधारी वर्गाकडे होती, ज्या घराण्याकडे होती त्या घराण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आळशी आणि विलासी जीवन जगणारे सत्ताधीश या ठिकाणी निर्माण झालेले दिसून येतात की ज्या सत्ताधाऱ्यांमुळं अशा आळशी आणि विलासी प्रशासन चालवल्यामुळं प्रशासनामध्ये वेगवेगळ्या दोष या ठिकाणी निर्माण झालेले दिसून येतात। या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून रशियामध्ये 1917ला राज्यक्रांती झाली असं आपण या ठिकाणी सांगू शकतो। विशेषतः झार घराण्याकडे सत्ता गेल्यानंतर झार घराण्याचे जे अकार्यक्षम असे जे सम्राट आहेत या सम्राटांनी मोठ्या प्रमाणात जनतेचं शोषण केलेलं होतं। जनतेकडनं मोठ्या प्रमाणात कर आकारणी केलेली होती, त्यांचं शोषण केलेलं होतं। मोठ्या प्रमाणात रशियामध्ये दारिद्र्य बेकारी आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या गोष्टींचा प्रतिकूल परिणाम म्हणून या ठिकाणी 1917ची राज्यक्रांती झाली असं आपण या ठिकाणी सांगू शकतो। त्याचबरोबर सत्ताधारी वर्ग हा मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी करत होता। चैनी आणि विलासी जीवन जगत असल्यामुळं जो राजकोष रिकामा होत होता हा राजकोष भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून आणि सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर आकारणी या ठिकाणी करत असलेले दिसून येतात। अशा प्रकारे या जुलमी प्रशासनाच्या विरोधी रशियन प्रजा भरडून निघाली। रशियन प्रजा दरिद्री बनली। अर्थव्यवस्था पूर्णतः नष्ट झालेली दिसून येते। अशा प्रकारे या प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्रांतीशिवाय दुसरा पर्याय नाही अशा प्रकारची भावना निर्माण झाली आणि त्यातूनच सर्वसामान्य जनतेचा जो रोष आहे, प्रशासन व्यवस्थेच्या विरुद्ध जो रोष आहे तो रोष या रशियन राज्यक्रांतीच्या माध्यमातून बाहेर पडलेला दिसून येतो। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे राज्यकारभारातील भ्रष्टाचार। राज्यकारभारामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला दिसून येतो। रशियातील जे प्रशासन व्यवस्थेतील जवळजवळ सर्वच अधिकारी हे भ्रष्ट होते, भ्रष्टाचार करणारे होते। मोठ्या प्रमाणात लाचलुचपत अशा प्रकारचे दोष आपल्याला या प्रशासनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। चैनी आणि विलासी जीवन जगत असल्यामुळं हे अधिकारी वर्ग पूर्णतः भ्रष्ट झालेला होता। मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांचं शोषण करायचं आणि त्याच्या माध्यमातून आर्थिक कलेक्शन करायचं अशा प्रकारची भूमिका राज्यकारभारातील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी स्वीकारलेली दिसून येते।
अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो. साध्या साध्या कामासाठी अधिकारी या ठिकाणी लाच मागत असत. झार आणि त्यांचे जे अधिकारी असतात हे अधिकारी आणि प्रशासनाचे जे राजघराण्यातील जे लोक आहेत हे राजघराण्यातील लोक मनाला वाटेल त्याप्रमाणे जगत असतात किंवा राज्यकारभार करत असतात. अशा प्रकारे रशियात जणू कायदाच अस्तित्वात नव्हता. रशियामध्ये कोणत्याही प्रकारे सुव्यवस्था राहिलेली नव्हती, कोणत्याही प्रकारे कायद्याचं पालन केलं जात नव्हतं. अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थिती रशियामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांना न्याय मिळणं कठीण झालेलं होतं. मुलकी व्यवस्थेत असणाऱ्या भ्रष्टाचार जो होता हा भ्रष्टाचार लष्कर व्यवस्थेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. भ्रष्टाचार फक्त प्रशासन व्यवस्थेमध्येच नसून लष्कर व्यवस्था असेल, प्रशासनातील वेगवेगळे अधिकारी असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला भ्रष्टाचार पाहायला मिळतो की या गोष्टीमुळं मोठ्या प्रमाणात विद्रोह निर्माण झाला, द्वेषाची भावना सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेली दिसून येते. अशा प्रकारे भ्रष्टाचारामुळे काय झालं की सैन्य व्यवस्थेमध्ये बेशिस्तपणा निर्माण झाला. सक्षम अशी प्रशासन व्यवस्था किंवा लष्कर व्यवस्था ही लष्कर व्यवस्थेमध्ये वेगवेगळे दोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा प्रकारे या राज्यकारभारातील भ्रष्टाचारामुळं पूर्णतः प्रशासन पोखरून निघालं. पूर्णतः प्रशासनाची जी सक्षमता होती ही सक्षमता नष्ट झालेली दिसून येते. त्यानंतर आहे रशिया आणि जपान या दोन राष्ट्रांमध्ये जे युद्ध झालं 1904-05 त्या युद्धामध्ये रशियाचा झालेला पराभव. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी 1904 ते 1905 या कालखंडामध्ये रशिया आणि जपान या दोन राष्ट्रांमध्ये युद्ध झालं. जपान हे छोटंसं चिमुकलं राष्ट्र होतं, पण या जपान हे छोटंसं राष्ट्र होतं, पण जपाननं आपल्या सक्षम लष्कर बळावर रशियाचा पराभव केलेला दिसून येतो. अशा या पार्श्वभूमीवर बलाढ्य आणि साम्राज्य विस्तारानं मोठं असं रशिया राष्ट्राचा छोटंसं असं जपान पराभव करू शकतं किंवा आपल्या सामर्थ्याच्या बळावर, आपल्या लष्कर व्यवस्थेच्या बळावर छोटंसं असं जपान रशियासारख्या मोठ्या साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीनं मोठ्या राष्ट्रावर आपलं वर्चस्व निर्माण करू शकतो. ही गोष्ट या ठिकाणी सिद्ध झाली. मात्र याच पार्श्वभूमीवर रशियाची जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात बदनामी झालेली दिसून येते. का तर छोट्याशा अशा जपाननं रशियाला हरवलं, रशियाचा पराभव या ठिकाणी केलेला दिसून येतो. अशा प्रकारे 1904-05च्या युद्धामध्ये रशियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. याचं दुसरी देखील कारणं सांगितली जातात की रशियामध्ये असणारे जे लष्कर व्यवस्था आहे ही लष्कर व्यवस्था अकार्यक्षम होती. मोठ्या प्रमाणात दोष त्या ठिकाणी निर्माण झालेले होते. सैन्य व्यवस्थेमध्ये लष्कर व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार माजलेला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीमुळं रशियाचा या ठिकाणी पराभव झाला. अपोजिट जपान या राष्ट्रामध्ये सक्षम अशी लष्कर व्यवस्था होती. जपान या राष्ट्रामध्ये सक्षम अशी लष्करी व्यवस्था होती. प्रशिक्षित लष्कर जपाननं निर्माण केलेलं होतं. अशा प्रकारे त्याचबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा देखील वापर जपान या ठिकाणी केलेला दिसून येतो. म्हणजे सुनियोजित लष्करी व्यवस्था, अत्याधुनिक शस्त्रांचा वापर अशा प्रकारे युद्धाची जय्यत तयारी केल्यामुळे जपानचा या ठिकाणी विजय झाला. तर या पार्श्वभूमीवर साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीनं मोठं असणारं रशिया राष्ट्राचा या ठिकाणी पराभव झालेला दिसून येतो. या गोष्टीमुळं रशियाची जागतिक पातळीवर बदनामी झालेली दिसते. चिमुकलं राष्ट्र देखील आपल्या स्वकर्तृत्वावर अशा प्रकारे विजय मिळवू शकतं ही गोष्ट सिद्ध झाली. अशा प्रकारे रशिया जपान युद्धातील रशियाचा पराभव हे देखील या ठिकाणी रशियन राज्यक्रांतीचं कारण आपण सांगू शकतो. या ठिकाणी रशियाचा पराभव झाल्यानंतर रशियातील सर्वसामान्य जनतेनं ही गोष्ट मान्य केली की रशियामध्ये असणारे झार घराण्याचं प्रशासन हे अयोग्य आहे. झार घराण्याचं प्रशासन व्यवस्था जी सुरू आहे किंवा हे अयोग्य प्रशासन आहे. मोठ्या प्रमाणात त्यामध्ये भ्रष्टाचार माजलेला आहे. ही गोष्ट या ठिकाणी सिद्ध झाली. परिणामी रशियातील सर्वसामान्य जनतेने देखील रशियातील प्रशासनाविरोधी आवाज उठवायला सुरुवात केली. प्रशासनाचा विरोध करायला सुरुवात केलेली दिसून येते.
त्याचबरोबर पहिल्या महायुद्धात झालेला पराभव, रशियाचा पहिल्या महायुद्धात झालेला पराभव. 1914 मध्ये रशियानं काय केलं, इंग्लंड आणि फ्रान्ससारख्या राष्ट्रांच्या बाजूनं युद्धामध्ये उतरली. या दोन राष्ट्रांच्या बाजूने युद्धामध्ये उतरली. सुरुवातीला रशियाला वेगवेगळ्या ठिकाणी रशियाने यश संपादन केलं. वेगवेगळ्या आघाड्यांवर रशियानं विजय मिळवला. पण अल्प काळातच रशियाला या सगळ्या आघाड्यांवर पराभवाला सामोरं जावं लागलं. रशियाची मोठ्या प्रमाणात लष्कर व्यवस्था नष्ट झाली. मोठ्या प्रमाणात लष्कर व्यवस्था नष्ट झाली. शस्त्रसाठ्याचा तुटवडा निर्माण झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीमुळं रशियाचं मोठी मानवहानी आणि वित्तहानी या ठिकाणी झालेली दिसून येते. रशियाची मानवहानी आणि वित्तहानी झाली. परिणामी पहिल्या महायुद्धामधून माघार घ्यावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेने व्यक्त केली, प्रशासनाकडे सर्वसामान्य जनतेने व्यक्त केली. मात्र रशियातील झार घराण्यानं ही मागणी धुडकावून लावली आणि युद्धामध्ये स्वतःचा सहभाग सातत्याने ठेवला. अशा प्रकारे युद्धामध्ये सहभाग घेऊन पराभव मिळणारं युद्ध सुरू ठेवण्यामध्ये रशियाचा फायदा नाही, अशा प्रकारची भूमिका सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी घेतली. मात्र प्रशासनावर वर्चस्व असणाऱ्या झार घराण्यानं ही गोष्ट धुडकावून लावली आणि युद्धामधला आपला सहभाग सातत्याने ठेवलेला दिसून येतो. अशा प्रकारे 1917 मध्ये रशियाची पूर्ण अर्थव्यवस्था ढासळली. रशियाला वेगवेगळ्या आघाड्यांवर पराभवाला सामोरं जावं लागलं. परिणामी पहिल्या महायुद्धामध्ये रशियानं माघार घेतली. रशियाची अर्थव्यवस्था नष्ट झाल्यामुळं रशियानं पहिल्या महायुद्धातून या ठिकाणी माघार घेतलेली दिसून येते. अशा प्रकारे पहिल्या महायुद्धात झालेला पराभव हे देखील या ठिकाणी रशियन राज्यक्रांतीचं कारण सांगितलं जातं की रशियन राज्यक्रांती का झाली, का तर पहिल्या महायुद्धामध्ये रशियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. याची वेगवेगळी कारणं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा अभाव, रशियातील सैन्य व्यवस्थेकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा अभाव होता. बहुतांशी लष्कर व्यवस्थेकडे युद्ध करण्यासाठी शस्त्रसाठा नव्हता. तसंच मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला भ्रष्टाचार, अशा वेगवेगळ्या कारणामुळे पहिल्या महायुद्धातील वेगवेगळ्या आघाड्यांवर रशियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. रशियाला हार पत्करावी लागली. याचा प्रतिकूल परिणाम झाला आणि रशियाचं असणारं जागतिक पातळीवरचं महत्त्व या ठिकाणी कमी झालं. का तर पहिल्या महायुद्धातील प्रतिकूल परिस्थितीमुळं वेगवेगळ्या आघाड्यांवर पराभवाला फेस केल्यामुळं पहिल्या महायुद्धानंतर रशियाचं महत्त्व कमी झालेलं दिसून येतं. रशियाचं महत्त्व या ठिकाणी लयाला गेलेलं दिसून येतं. त्यानंतर आहे मध्यम वर्गातील राजकीय जागृतीचा परिणाम. मध्यम वर्ग म्हणजे कोणता? रशियामध्ये पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीय समाज निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. का तर युरोप खंडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी औद्योगिकरणाला सुरुवात झालेली होती. वेगवेगळे कारखाने त्या ठिकाणी कारखान्यांना सुरुवात झालेली होती. याच पार्श्वभूमीवर शिक्षक, डॉक्टर, व्यापारी, वकील, इंजिनियर, प्राध्यापक अशा वेगवेगळ्या पदांवर शिक्षित वर्ग पुढे आलेला दिसून येतो. अशा प्रकारे या मध्यम वर्गानं काय केलं, राजकीय जनजागृती केली. आपल्या वैचारिक आपले जे विचार आहेत हे विचार आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, आपल्या भाषण स्वातंत्र्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. परिणामी मध्यम वर्गातील राजकीय जनजागृतीचा परिणाम हा झाला की सर्वसामान्य जनता पेटून उठली. सर्वसामान्य जनतेला वस्तुस्थितीची जाणीव झाली. झार घराणं कशा प्रकारे आपलं शोषण करतात, आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी झार घराणं कशा प्रकारे दोषी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज सर्वसामान्य जनतेला आला. परिणामी मध्यम वर्गातील जे सर्वसामान्य जनता होती, या जनतेच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि या मध्यमवर्गीय जनतेबरोबरच सर्वसामान्य जनता एकवटली, एकत्र झाली आणि तिनं आपल्या प्रशासनाविरोधी आवाज उठवला. प्रशासनाचा विरोध या ठिकाणी केलेला दिसून येतो. अशा प्रकारे मध्यमवर्गीयांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि सर्वसामान्य जनतेनं या सत्ताधारी गटाचा विरोध या ठिकाणी करायला सुरुवात केलेली दिसून येते. त्यानंतर राजकीय कारणे झाली. त्यानंतर पाहिजे तर आर्थिक कारणे कोणकोणती आहेत? ज्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांती वेगवेगळ्या आर्थिक कारणांमुळे झाली, त्याच प्रकारे रशियामध्ये देखील रशियन क्रांतीला वेगवेगळी आर्थिक कारणं देखील कारणीभूत झालेली दिसून येतात.
रशिया हे रशियामध्ये राज्यक्रांती होतपर्यंत रशिया हे शेतीप्रधानच होतं. रशियामध्ये कोणत्याही प्रकारे शेतीमध्ये विकास झालेला नव्हता. प्रशासनावर वर्चस्व असणाऱ्या व्यक्तीनं म्हणजे झार घराण्यातील सम्राटानं कोणत्याही प्रकारे शेती व्यवस्थेचा विकास होईल ह्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नव्हतं. म्हणजे मागास पद्धतीची शेती या ठिकाणी अस्तित्वात होती. म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीपर्यंत रशिया हे फक्त कृषी प्रधान राष्ट्र म्हणून त्याची ओळख होती. रशियामध्ये जे शेती व्यवस्था चालत असे ही पारंपरिक पद्धतीनं शेती व्यवस्था चालत असे. परिणामी अत्यल्प उत्पन्न त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीनं जी शेती व्यवस्था केली जायची या सगळ्या गोष्टींमुळं अर्थव्यवस्था सक्षम नव्हती. अर्थव्यवस्था पूर्णतः मागास असलेली दिसून येते. त्याचबरोबर रशियातील सर्वसामान्य जनता ही गरिबी, दारिद्र्यात आणि दुःखात खितपत पडलेली दिसून येते. या जनतेला जगणं देखील अशक्य होतं. का तर आधीच 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या जनतेकडनं मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली जायची. मिळालेल्या अत्यल्प उत्पन्नातील जास्तीत जास्त वाटा प्रशासन गोळा करत होतं. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आर्थिक समस्या सर्वसामान्य जनतेला फेस कराव्या लागत होत्या. अशा प्रकारे रशियात 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत सरंजामशाही पद्धती अस्तित्वात होती. हे जे सरंजामदार होते हे सरंजाम सर्वसामान्य जनतेकडनं मोठ्या प्रमाणात काम करून घ्यायचे. त्यांच्याकडनं वेठ बिगारी स्वरूपाचं काम करून घ्यायचे. म्हणजे कोणत्याही प्रकारे त्यांना मोबदला न देता, त्यांच्या श्रमाचा मोबदला न देता त्यांच्याकडनं फक्त श्रम करून घ्यायचा. अशा प्रकारे वेठबिगारी किंवा गुलामगिरी प्रथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती. की या गुलामगिरीला किंवा या वेठबिगारी पद्धतीला हे सरंजामदार जबाबदार होते, सरंजामदार कारणीभूत असलेले दिसून येतात. या सरंजामदारांनी मोठ्या प्रमाणात शेती व्यवस्था आपल्या अधिकाराखाली घेतली. त्याचबरोबर या शेतीवर कसण्यासाठी या गुलामांचा वापर केलेला दिसून येतो. अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेचं गुलामांचं आणि वेठबिगाऱ्यांचं शोषण या ठिकाणी सुरू असलेलं दिसून येतं. रशियामध्ये सरंजामदार आणि गरीब शेतमजूर असे दोन वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. सरंजामदार हे फक्त मुठभर लोक होती, तर गरीब शेतकरी जे आहेत ते शेतमजूर यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. अशा प्रकारे मुठभर लोकांच्या हातात प्रशासनाची सूत्र होती. मोठ्या प्रमाणात जमिनीचा हिस्सा या सरंजामदारांच्या अधिकाराखाली असलेला दिसून येतो. अपोजिट इकडे मोठ्या प्रमाणात जो शेतकरी वर्ग होता या शेतकरी वर्गाकडे स्वतःची अधिकाराची जमीन होती. कोणतेही त्यांना अधिकार नव्हता. उलट उत्पादित केलेल्या मालाचा जास्तीत जास्त भाग प्रशासन गोळा करत असते. अशा प्रकारे सर्वांगानं या सर्वसामान्य जनतेचं शोषण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा प्रकारे गरीब, भूक आणि रोगराई या गोष्टी आपल्याला रशियामध्ये पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात गरिबीचं अस्तित्व पाहायला मिळतं. भूकबळीचं देखील आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. अशा प्रकारे झार अलेक्झांडर दुसऱ्याने शेतीवर काम करणाऱ्या कुळांची त्यांच्या गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न केलेले दिसून येतात. मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं नव्हतं. मोठ्या प्रमाणात गुलामगिरी पद्धती, सरंजामशाही पद्धती त्या ठिकाणी रशियामध्ये आपल्याला पाहायला मिळते, अस्तित्वात असल्याचं आपण सांगू शकतो. त्यानंतर आहे सामाजिक कारणं. 1890 नंतर रशियात औद्योगिक क्रांती झाली. कारण फ्रान्स आणि इंग्लंड सारख्या राष्ट्रांनी रशियाला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य केलेलं दिसून येतं. या सक्षम राष्ट्रांनी रशियाला आर्थिक सहकार्य केल्यामुळं रशियामध्ये औद्योगिकरणाला सुरुवात झालेली दिसून येते. रशियामध्ये औद्योगिकरणाला सुरुवात झाली, कारखानदारी वाढली, उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ या ठिकाणी झालेली दिसून येते. अशा प्रकारे रशियन समाजाचं चित्र हळूहळू पलटायला सुरुवात झाली. औद्योगिकरणामुळे मालाचं प्रचंड उत्पादन वाढलं, अनेक कारखाने या ठिकाणी सुरू झाले. अशा प्रकारे खेड्यातील लोक काम मिळण्यासाठी, रोजगार मिळण्यासाठी शहरांकडे त्यांचा ओघ निर्माण व्हायला सुरू झालं. अशा प्रकारे शहरांची संख्या वाढली आणि पूर्वी जे सरंजामदार वर्ग आणि कामगार वर्ग होता, या सरंजामदार वर्गाचं रूपांतर झालं भांडवलदारांमध्ये. तर
शेतमजुरांचं रूपांतर झालं कामगारांमध्ये. अशा प्रकारे पूर्वीपासून जे शोषण चालत आलेलं होतं हे शोषण या औद्योगिकरणाच्या कालखंडामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. कारखानदार जे भांडवलदार आहेत त्या भांडवलदारांनी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवलं आणि त्या ठिकाणी आपल्या अधिकाराच्या कंपन्या किंवा औद्योगिकरण केलेलं दिसून येतं. पण ह्याच यांच्याकडे अधिकार असल्यामुळं यांनी आपल्या अधिकाराच्या जोरावर कामगारांकडनं श्रमाची चोरी या ठिकाणी करायला सुरुवात केलेली दिसून येते. म्हणजे मध्ययुगाच्या उत्तरार्धामध्ये अस्तित्वात असलेली परिस्थिती ह्या कालखंडामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते, फक्त तिचं स्वरूप बदललेलं दिसून येतं. अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थिती आपल्याला असल्याचं आपण सांगू शकतो. त्यानंतर आहे वैचारिक कारणं. असं म्हटलं जातं की तलवारीपेक्षा तत्व श्रेष्ठ ठरतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रशियात झालेली राज्यक्रांती. या रशियात झालेल्या राज्यक्रांतीला काही प्रमाणात वैचारिक कारणं देखील जबाबदार असलेले दिसून येतात. वैचारिक कारणं तेवढी कारणीभूत झालेली दिसून येतात. वेगवेगळे विचारवंतांनी स्वतःचे विचार मांडले की आपल्या विचारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनजागृती झाली आणि त्यातूनच ही रशियन राज्यक्रांती झाली असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यातील पहिला आहे लिओ टॉल्स्टॉय नावाचा जो विचारवंत आहे. या विचारवंतानं काय केलं, आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून तत्कालीन समाजव्यवस्थेला जागृत करण्याचं काम केलं. समाजव्यवस्थेला विकासाचा मार्ग दाखवला. समाजाचं होणारं शोषण, समाजावर होणारा अन्याय, अत्याचार या गोष्टीची वाचा आपल्या लिखाणाच्या माध्यमातून त्यानं व्यक्त केली. अशा प्रकारे आपल्या समाजव्यवस्थेचं चित्रण त्यानं समाजव्यवस्थेसमोर ठेवलं. त्यातूनच समाजातील दुःखांना त्यानं वाचा फोडली. अशा प्रकारे वेगवेगळ्या त्यानं कादंबऱ्या लिहिल्या. आपल्या कथा कादंबऱ्याच्या माध्यमातून त्यानं समाजजागृती करण्याचं महत्त्वाचं असं काम या ठिकाणी केलेलं दिसून येतं. त्याच्या कादंबऱ्यांची नावं आहेत ॲना कॅरेनिना, त्यानंतर डार्कनेस आणि लिव्हिंग ग्रुप अशी वेगवेगळी या ठिकाणी त्यानं ग्रंथ किंवा कथा त्यानं लिहून ठेवल्या की ज्याच्या माध्यमातून त्यानं समाज जागृतीसाठी आपले विचार या लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त केलेले दिसून येतात. अशा प्रकारे पुढचा विचारवंत आहे गार्गी नावाच्या व्यक्तीने देखील आई नावाची कादंबरी लिहिली आणि त्यामध्ये त्यानं रशियन समाजातील लोकांचं जीवन जगणं कशाप्रकारे किती अवघड आहे हे त्यानं आपल्या लिखाणाच्या माध्यमातून स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे कार्ल मार्क्स हा देखील समकालीन एक विचारवंत होता. त्याच्या तत्वज्ञानामुळे मानवी विचारामध्ये एक आमूलाग्र असा बदल झाला. शास्त्र शुद्ध समाजाचा एक विचार त्यानं समाजापर्यंत मांडलेला दिसतो. त्यानं प्रसिद्ध केलेल्या दास कॅपिटल नावाच्या ग्रंथामध्ये समाजात होणाऱ्या भांडवलदारांकडनं कामगारांचं शोषण त्यानं व्यक्त केलेलं दिसून येतं. अशा प्रकारे त्यानं साम्यवादाचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात क्रांतीचं तत्वज्ञान त्यानं सांगितलं आणि साम्यवादाचा हा वेद ठरला, वेद म्हणून याच्याकडे बघितलं जातं. अशा प्रकारे हे जाहीरनामा प्रसिद्ध केला की या जाहीरनाम्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचं चित्र, जनतेचं शोषण त्यानं या ठिकाणी व्यक्त केलं. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण बघितलं 1970च्या रशियन राज्यक्रांतीची वेगवेगळी कारणं, राजकीय कारणं बघितली आपण, आर्थिक कारणं बघितली, सामाजिक कारणं बघितली आणि वैचारिक कारणं बघितली.